नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। जर आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतात। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींनो, हे काम करा अन्यथा तुमचे पैसे कायमचे होणार बंद। यादी आलेली आहे किंवा यादी जाहीर देखील झालेली आहे। नक्की काय आहे हे पाहूयात। लाडक्या बहिणींनो, हे काम करा अन्यथा तुमचे पैसे कायमचे होणार बंद। यादी पहा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार। तर पहा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी किंवा होण्यासाठी सुरू केलेले आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत। नुकताच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पात्र महिलांना त्यांचा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे किंवा गरजेचे आहे। तर पहा, KYC म्हणजे काय आणि ती का अनिवार्य आहे हे देखील आपल्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर, म्हणजे तुमची ओळख डिजिटल पद्धतीने प्रमाणित करणे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमची माहिती आधार कार्डशी पडताळून पाहण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे। पुढील हप्त्याचे पैसे कोणतेही अडथळ्याशिवाय विना अडचणीशिवाय खात्यात जमा व्हावेत यासाठी ही KYC अत्यंत महत्त्वाची आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी, या योजनेच्या KYCचा तुमच्या बँक खात्याशी कोणताही संबंध नाही आहे। ही KYC कशी करायची हे देखील आपण पाहूयात। तर पहा, माझी लाडकी बहीण योजनेची KYC कशी करावी। पहिला सर्वात सोपा पर्याय, अधिकृत पोर्टलद्वारे तुम्ही स्वतः शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता। दुसरी, नागरी सुविधा केंद्रात मदत मागू शकता। तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेत जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सेतू केंद्र, आधार केंद्र किंवा नागरी सुविधा केंद्राला भेट देऊन देखील तुम्ही KYC करू शकता। आणि अंगणवाडी सेविकेची देखील या ठिकाणी मदत घेऊ शकता। त्यांना अंगणवाडी सेविकेमध्ये तुम्हाला देखील मदत मिळू शकते। तर पहा, KYC साठी आता आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहेत ते देखील आपण पाहू शकता। KYC साठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तो बंधनकारक असणार आहे, तो आवश्यक असणार आहे। बायोमेट्रिक डेटा म्हणजेच बोटांचे ठसे देखील अद्ययावत असणे गरजेचे आहे। टिप, या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणतीही ID किंवा पासवर्डची गरज नसणार आहे। धन्यवाद। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या माता भगिनींना शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।